या आज कुठं आलोयत? डोंगरावर. आता कुठं आलोत? काय घ्यायचं इथं? चला तर बोरं घ्यायला आलो पा डोंगरावर. त्यांचा चालला होता हट्ट बोरं आणायला जायचंय. म्हटलं चल मग. आतेबाई पण होते इथं, पण जनावर सोडले आणि ते गेल्या परत घरी. काय काम होतं काय माहिती त्यांचं, नाही तर ते पण भेटले असते आपल्याला. पा बोरं किती आले, डोंगराचे बोरं आहेत. वरती सगळीकडे बोरीचेच झाड आहेत पाहित, छोटे छोटे झाड आहेत इकडं. येतं मग बोरं खायला. बोरं दिसतात का नाही काय माहिती तुम्हाला बोरं, पण बोरं भरपूर येतं. हातानेच घेता येते ना अशी बोरं येतं. त्या आतानी कोणती सांगितली ती पुढं आहे ना बोर अजून एक, खारकी बोर याला म्हणतात, खारकी बोर. ते बघा भैया हलवतय बोर. फेक पडली तिथं बोर. आता असं छान असे वेचून घ्यायचे. बोरीचेच झाड आहे ते पूर्ण. किती बोरं घेतले आता रोज? एवढंच घेते. आता तिकडच्या बोरीला जाऊ आपण. तिकडं पुढं पण बोरी भरपूर. हे बघा बोरं किती पडलेले आहेत खाली. पण जी गोड बोर आहे ना ती भैयाला माहिती आहे का, आपण दाखवून दिलेली भैयाला. मग आता तिथंच चाललोय आम्ही. पा डोंगरवरती छान असं डोंगर दिसतंय. सगळे जनावर आलेत पा चरायला. आता हळूहळू आता वरती चढतील ते. 3 वाजता वरती चढतील आणि 4ला 1 तास सरतीन आणि खाली उतरतील परत. इथं नाहीत बोरं. काय झालं तर काय होतं बाई अथर्व? सगळं हारण दिसलंय त्याला कुठं तरी, मला काही लक्षात नाही आलं कुठे. इकडंच पळाले म्हणे. आलेत पाया बोरी खाली. आता खूप बोर आहे तिथं, पण छोटे छोटे बोर आहेत ते सगळे. हॅलो हळूचा काठी लागली बोरं पडायला लगेच खाली. हे भैया ना तर आता बोरं विचून घेऊ राहिले. तर आवरा पटपट जायचंय मग आपल्याला. पिशवी आहे भैया तुझ्याकडं? कुठं पिशवी? बर बर वेचा मग. छान असं वातावरण पाहिजे, निवांत वाटतंय. पलीकडे पहा जनावर आहे सगळ्यांची, दिसत नसतील तुम्हाला ते. ताई पण येते पा थोड्या वेळाने. ताई म्हटलं येते मी घरून जाऊन, सांगून गेले ते मागाशी. कधी येतात का माहिती, का आम्हीच जातोय घरी तोपर्यंत. हे पहा हाताने तोडता येते ना अशी बोर आहेत पहा. गोड गोड बोर आहेत हे लई. येतं मग बोरं खायला आपल्या रानमाळ्यामध्ये. हलवायचं झाड नको, असे तोडता नाही येणार व्यवस्थित. मग ते बघा हाताने तोड राहिले तर. अशी मज्जा असते 5 शेतामध्ये. हे पा किती छोटं झाड आहे, पण बोर पा किती लागले त्याला. छोटस झाड आहे, हाताने तोडता येते ना अशी बोर आहेत पा इथले सगळे. रेडीमेड सुकलेले बोर पण आहेत पा याला. सुकवायची वाट पाहायची गरज नाही, डायरेक्ट सुकलेले बोरं खायचे. भया पितोय पाणी. आता थकलाय तो आता चलून चलून. आणि अथर्व तिकडं बोरच गोळा करतोय. किती झाले अथर्व? बरेच झाले. आता पिशवी गच्च भरायची का? झालं पिऊन पाणी? थकला ना? येतं मैत्रीण पाणी प्यायला. आता उन्हात बराच वेळेस फिरून फिरून थकल्यासारखं झालंय. त्या पलीकडून आलोय थेट लांबून. म्हणलं आता सावलीत छान असं बसू आणि पाणी पिऊ आणि बोरं पण खायचं काम चालू आहे पा. छान असे बोरं. कितीतरी छोटे छोटे झाड आहेत पा इथं. त्या झाडांनी इतके बोरं आहेत ना की बस. अजून पुढं तर भरपूर झाड आहेत. बघू आता बोरं गोळा केलेले पा. एवढीशे बोरं गोळा केले त्याने आताशी. आता खायचंच काम चाललंय पा त्यांचं. खाऊन घ्या अगोदर भरपूर बोरं, मग मम्मी परत म्हणा मला बोरं नाही आणले का. भैया पण गोळा करतोय. भैया म्हटलं आता मी मामीसाठी गोळा करतोय. कर लवकर आवर, मामीला बोरं दे मग तुझे. त्यांनी खिशात भरले, चालले खायचं काम.
ते पा वरती गेले डोंगरावरती आणि आम्हाला जायचंय. मी बसले पा इथंच खाली आणि म्हटलं तू या जाऊन तुम्ही अथर्वला पाहायचं होतं. अथर्व पहिल्यांदाच आलाय पा डोंगरावर. तिथंच थांबलेत. मी मला दिसतात तोपर्यंतच वरती जा, त्याच्यानंतर वरती जाऊ नका म्हटलं. तर आहे तिथंच येतं, येत आहेत खाली परत. आता अथर्वला मज्जा आली पापी येण्यासाठी. बोरं तर वेचायचे दिले सोडून त्यांनी, डोंगरावर गेले पहिले. मी तर बसले पा इथंच. आता त्यांची वाट पाहते कधी येते ते. आता ए चला लवकर. भैया ए पोरा, ऐकलने जाऊ राहिले त्यांना, पण नाही जाणार ते. येऊ राहिलेत खाली. ते पा आली. हे पा आले पोरं खाली. काय होतं रे वरती? काय कम ओरडले तुम्ही एकदा? होते वय यार ना? किती होते? 2च. कोणाला दिसले? दमलान पण अथर्व वरती जाऊन? काही गरज होती का जायची? कोणी ऐक वरती? कोणीच नाही ना? आहेत ना. कोणी? भूत. भूतान धरलं नाही तुला मग? बरं चला आता मैत्रीण बाय. मग निघाल्यात घरी. पा आता तेवढेच बोरं घेतलेत. आता मम्मी बघ रागवून तुला आता म्हणून एवढेशे बोरं आणले काय. चल जाता आता परत अजून बोरं घेऊत आपण आता. चला तर बाय बाय अथर्व. बाय भैया कुठे तू? बाय 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 मैत्रिणींनो.